आता HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्याबद्दल भरपूर प्रश्न झाले, पण ह्युमन कॅपिटल इंडेक्सबद्दल काय? हा एरिया परत तुमच्यासाठी एक व्हॅल्युएशन देणारा आहे, किंवा तुम्ही दुर्लक्षित करणार असाल तर तो तिकडे लक्ष देणारा घटक आहे. काय? मानवी भांडवल निर्देशांक. आता अशा वेगवेगळ्या निर्देशांकांची जी काही जाहीर करणारी संस्था असती तर ती आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग माहिती नसल्यावर काय वाटतं, नाही तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. सो लक्षात घ्या, सरळ सरळ पहिलं विधान इथं काय सांगतं की मानवी भांडवल निर्देशांक हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत जाहीर होतो का? तर अजिबात नाही, वर्ल्ड बँकेमार्फत जाहीर होतो, म्हणून हे चुकीचं आहे. इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नाही आहे तर वर्ल्ड बँक आहे, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. नेक्स्ट, आणि इथं ही संकल्पना मुख्यतः आर्थिक उत्पादकतेपेक्षा अधिक जनकल्याणावर भर देते, तर असं नाही. उलट ही संकल्पना मुख्यतः आर्थिक उत्पादकतेवरच भर देते याच्यापेक्षा. आता जनकल्याण म्हणजे काय? तर क्लिअर कट लक्षात घ्या, वेलफेअर. मग HDI ही संकल्पना आहे ना, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ही डेव्हलपमेंट आहे. ह्याच्यासाठी आपल्याला वेलफेअर ही कन्सेप्ट राबवावं लागते, समाज कल्याण, समाज विकास. म्हणून HDI ही जनकल्याणावर फोकस करते. पण इथं काय विचारलं आपल्याला? ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल, ही संकल्पना मात्र जनकल्याणावर नाही तर आर्थिक उत्पादकतेवर करते. ॲक्च्युअल ह्युमन कॅपिटल तयार करायचं म्हणल्यानंतर मानवामध्ये क्षमता निर्माण करणे, की जेणेकरून त्याला त्याच्या आर्थिक गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने कमवता येतील. त्याच्या क्षमता बिल्ड करा, म्हणजेच उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, आणि तो भाग ह्युमन कॅपिटलवर आहे. इज दॅट क्लिअर? दोघातला बेसिक डिफरन्स. म्हणून हे इथं चुकीचं आहे. तुमच्यापैकी किती जणांनी या बाबतीत पर्याय क्रमांक 3 निवडला आहे? परत सांगायचं, कारण आपल्याला एक सवय असते, काही माहिती नसलं की दोन्ही योग्य म्हणून टाकायचं. सो त्यातही असे काही विधान वाचले की असं वाटतं की नाही हे असू शकतं, बरोबर आहे. किंवा हे पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अशा काही संस्था लावल्या की आपण त्याला येस म्हणतो. मग तुम्हाला याच्यातून काय शिकायचं आहे? बारकाईनं कुठला इंडेक्स आहे, कुठली संस्था जाहीर करते ह्याच्या बाबतीत काळजी घ्या. सहजासहजी एवढं कॅज्युअली घेऊन उत्तर नका चुकू, कारण हे सगळे फॅक्च्युअल एरिया आहेत. कन्सेप्टचे काही झाले, काही फॅक्टचे आहेत, सगळ्याच अँगलनी कव्हर करतोय. त्यातही जे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती साधे साधे एरिया तेही आहेत, पण मी जरा थोडं तुम्हाला अजून पुढच्या लेवलला चाललो की ह्युमन कॅपिटल इंडेक्सकडं सगळ्यांचं लक्ष नाही आहे, तुम्ही लक्ष द्या. त्याच्याबाबत इथं हे एरिया टाकलेला आहे. ह्याची सुरुवात 2018ला झाली आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. आणि कोणामार्फत? तर ऑब्व्हियसली वर्ल्ड बँकेकडून, जे आत्ताच सांगितलं. ह्याचे पण काही पॉईंट आहेत ज्याचे डायमेन्शन म्हणू. ह्याचे डायमेन्शन सांगायचे म्हटलं तर बघा, जगण्याची शक्यता हा पहिला आहे, ज्याला आपण सर्वायवल म्हणतो. गुणवत्ता समायोजित शालेय शिक्षणातील वर्ष, मग एज्युकेशन, आणि आरोग्यपूर्ण वातावरण, असे 3 कीवर्ड्स याचे लक्षात ठेवा. जगण्याची शक्यता, गुणवत्ता समायोजित शालेय शिक्षणातील वर्ष आणि आरोग्यपूर्ण वातावरण, कशाचे? ह्युमन कॅपिटल इंडेक्सचे. चला, ह्याचे फॅक्ट्स पण झाले आणि तो काय प्रकार आहे तोही सांगितलं तुम्हाला.